तपावून अधिक काळ गणितासारखा किचकट विषय विद्यार्थ्यांना शिकवणे हे मोठे कठीण काम असते। हे दिव्य पार पाडताना विद्यार्थी प्रिय आणि समाजप्रिय शिक्षक अशी ओळख निर्माण करणे हे आव्हानात्मक काम भानुदास कोतकर यांनी केले आहे। तसेच त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे असे मत साहित्यिक आणि व्याख्याते संजय कळमकर यांनी व्यक्त केले। निंबळक येथे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भानुदास कोतकर यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते। यावेळी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडचे माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे, विठ्ठल लांडगे, नवनागापूरचे सरपंच डॉक्टर बबन डोंगरे, शिक्षण विस्तार अधिकारी विलास मुनोत आणि रवींद्र थोरात आदी उपस्थित होते। माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून भानुदास कोतकरांचा गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले। यावेळी माजी विद्यार्थी उपस्थित होते। उपस्थितांनी भानुदास कोतकर आणि मनीषा कोतकर या उभयतांचा सत्कार केला। पाहूया यावेळी साहित्यिक आणि व्याख्याते संजय कळमकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण। कोतकर सरांच्या या सेवापूर्तीच्या समारंभाला ज्यांनी लखनौ विद्यापीठामध्ये आपल्या सर्वांचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा खूप मोठा पुतळा उभारला असे आपले सर्वांचे गुरुवर्य कुलपती डॉक्टर सर्जेरावजी निमसे सर, विस्तार अधिकारी थोरात सर, मुनोत सर। तर म्हणजे पत्रकाराला वाचायला बरं वाटतं, शक्यतो भाषण करायला देऊ नये, दिल्यावर काय होतं आपण पाहिजे। असे विठ्ठलराव लांडगे सर, इतर सर्व सन्माननीय विचारपीठ जागे सर आहेत, कांबळे सर आहेत, खोसे सर आहेत आणि उर्वरित सर्व श्रोतृवर्ग। म्हणजे आता आपण शेवटाकडे आलेलो आहोत आणि एकदाच हे संपलं म्हणजे आता ही सुखद भावना तुमच्या मनात असेल, कारण फार वेळ झाला आपण सगळे बसलेलो आहोत। शक्यतो कुठल्या कार्यक्रमाचा अध्यक्ष मला करू नका हे मी खूपदा सांगत असतो, कारण अध्यक्षासमोर सगळे हिरमुसलेले असतात, म्हणजे आधी आनंदी असतात परंतु त्यांची सहनशीलता संपलेली असते आणि नाईलाजाने आता हे बोलतायत तर ऐकावं लागेल असा तो सगळा विषय असतो। परंतु अनेक विद्यार्थी या ठिकाणी आहेत, अनेकांनी सल्ले दिले कोतकर सरांनी कसं जगावं, ताईंबरोबर त्यांनी पर्यटन करावं। मी अनेक सेवानिवृत्तीला गेल्यानंतर अनेकांच्या तोंडून असं ऐकतो की आता निवृत्त झाला बायको बरोबर फिरा, म्हणजे निवृत्त झाल्यावरच फिरायचं का? 58च्या आधी नेमकं कुणाबरोबर फिरायचं हा प्रश्न झाला। म्हणजे ज्यावेळेस वय जातं त्यावेळेस माणसं सल्ले देतात, आता त्यांच्याबरोबर फिरा, आधी ते कुणाबरोबर फिरत होते हा प्रश्न। म्हणून हे सल्ले अगदी प्रेमाचे असतात, ते फार मनावर घ्यायचे नसतात, कारण ज्याची त्याची जागण्याची पद्धत असते आणि आयुष्याचं गणित त्यांनी चांगलं जुळवलेलं आहे। त्यांचे माजी विद्यार्थी या ठिकाणी बोलले, एक चांगलं विद्यालय त्यांनी उभा केलं, सर्व शिक्षकांमध्ये ते प्रिय आहे आणि पहाटे 4ला उठतात। मला तर त्यांचं फार कौतुक वाटायला, म्हणजे इतक्या पहाटे उठणाऱ्या लोकांचं मला फार कौतुक वाटतं। सगळे झोपलेले असताना हे काय करतात, म्हणजे आरोग्याचं चांगलं लक्षण आहे। म्हणजे सूर्य पाहिलेला माणूस असं म्हटलं तरी चालेल त्यांना। आणि आता त्यांनी विचार केलाय पहाटे 4ला उठून काय करायचं। आता डॉक्टर पवार इथं आहे, ते तुम्हाला सांगतील, दादगे सरांनी तर तुम्हाला निमंत्रणच दिलेलं आहे की आमच्या पक्षाच्या, त्यांचा पक्ष मला माहीत नाही कोणता, नंतर ते विचार करतील अभ्यास करून। आणि शक्यतो निवृत्त झाल्यानंतर गावातल्या राजकारणी, आता दादगे सर नाहीत तसे, पण अनेक गावातल्या राजकारणी निवृत्त माणसावर लक्ष ठेवून असतात, कारण त्यांना माहीत असतं यांना आता भरपूर ग्रॅज्युएटी विमा मिळालेला आहे आणि एकदा यांच्या जवळचे पैसे एकदा संपून टाकले, त्यांना उभा करून एकदा पाडले म्हणून निवृत्त होणाऱ्या माणसांनी राजकारण्यांपासून शेळके खावं लागतं। तुम्ही किती प्रेमानं म्हणता मला माहित नाही, पण असे अनेक सामान्य माणसं तुम्ही वर लावलेले आहेत, पुन्हा तेच लावण्यापेक्षा सामान्याने वर जावं। आणि तो एकदा पडला म्हणजे तो काय होतो वर जातो, पुन्हा खालीच येत नाही। त्यामुळं आपली शिस्त आपल्याजवळ आहे। गणित विषय म्हणजे गणित आणि इंग्रजी हे 2 असे विषय आहेत की महाराजांना त्या मुलांच्या घोड्यांना ते पाण्यात दिसायचे, तसं इंग्रजी आणि गणिताचे सर सगळ्या विद्यार्थ्यांना असे पाण्यात दिसतात। गणिताचे सर म्हणजे चेहऱ्यावर काहीतरी पुढं असतं, सूत्र असतं त्यांच्या, आणि ते कधी आनंदीच नसतात असं आपल्याकडे समज झालेला आहे। इंग्रजीचे सर कधी आनंदी नसतात असं समज झालेला आहे।
परंतु शिक्षकानं आनंदी असणं हा त्याच्या व्यवसायाचा भाग आहे. दोन व्यक्तींनी नेहमी आनंदी असावं, एक डॉक्टर आणि दुसरे शिक्षक. म्हणजे तसे ते नसले तरी व्यवसाय तो व्यवसाय, आनंदी असणं व्यवसाय. कारण डॉक्टर आनंदी असले की पेशंटला असं वाटतं की मी यांच्याकडे बरा होईल, आणि तेच पेशंट जर डॉक्टरकडे गेलं आणि ते जर अचानक असे गंभीर दिसले तर सर्दी झाली तरी आता आपल्याला कॅन्सर होणार आहे असं पेशंटला वाटतं, त्याला दिलासा मिळत नाही. आणि शिक्षकांना घरात काही जरी झालं तरी ते वर्गाच्या दारात ठेवून प्रसन्न चेहऱ्याने वर्गात गेलं पाहिजे की विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे आपले गुरुजी आता इतके आनंदात आहे. एक गुरुजी आम्हाला लहानपणी खूप मारायचे, मग आम्ही त्याचा शोध लावला आणि मग समजलं की घरात भांडणं झाले ते वर्गातून खूप मारतात, कारण घरात गेलाच नसतो आणि शिक्षकाला ती सोय असते, बाकीच्यांना नसते. ते भिंतीवर वगैरे मारतात, गुरुजींना सोय असते पोरांना मारायची आणि घरातला तिकडे घालायचं. मग आम्ही गल्लीतल्या कल्याणीचा आहे, मग आम्ही गल्लीतल्या मुलांना सांगायचो त्या गुरुजींच्या घरातून काही आवाज आला का सांग बाबा, त्या दिवशी शाळेतच जायचं. शाळेत मी गेले होतं असा तो प्रकार होता. त्या गणितासारखा क्लिष्ट विषय खूप आनंदाने त्यांनी शिकवल्यामुळं आज ते इतके विद्यार्थी प्रिय आणि समाजप्रिय आहे. ज्यावेळेस एक शिक्षक गणित द्यायचे विद्यार्थ्यांना, एका हौदामध्ये 10 बादल्या पाणी होतं, 3 बादल्या गळाल्या, खाली किती राहिल्या, तो वजाबाकीचं गणित होतं. आणि एक विद्यार्थी असा होता त्याला गणितातलं काही कळत नव्हतं, पण त्याला व्यावहारिक ज्ञान खूप असायचं. 3-4 गुरुजी असंच म्हटले, हौदात 10 बादल्या पाणी होतं, 4 बादल्या गळाल्या, रोज वेगवेगळ्या बादल्या काढायच्या. मग तो विद्यार्थी उठून एक दिवस म्हटला की गुरुजी तुम्ही त्याला सिमेंट लावून घेतलं, 3 बादल्या जात आहे, 4 बादल्या, सिमेंट लावून बादल्या काढणार. हे गणिताच्या पलीकडचे विद्यार्थी आहे. हे मराठी हिंदीमध्ये आता हिंदीच्या सरांनी तासच घेतला हिंदीमध्ये कविता वगैरे. मला खूप आनंद वाटतो की किती विषय भिडलेला असतो माणसामध्ये, त्यांनी इथं सुद्धा कविता घेतल्या. म्हणजे हे सगळं जे असतं हे आतून आम्ही पक्के शिक्षक त्या ठिकाणी झालेलो असतो. म्हणून त्यांनी बरेच दिवस विनाअनुदानित शिक्षक म्हणून काम केलं. विनाअनुदानित शिक्षकाचं खरं म्हणजे कौतुक केलं पाहिजे की मोबदला नसताना विद्या दान करणं, ज्ञानदान करणं हे फार जिकरीची बाजू असते. पण आज या ठिकाणी बरेचसे पालक आहेत, आमचे शिक्षक आहेत, तुम्हाला एक विनंती करतो की शिक्षक जे शिकवतात आयुष्यभर शिकवतात. आता पूर्वी केंद्रबिंदू कुठला होता संस्काराचा, तर तो कुटुंब हा केंद्रबिंदू होता, नंतर शाळा हा केंद्रबिंदू होता. पण आता कुटुंबाचा केंद्रबिंदू सरकत तो सगळ्या शाळेकडे आलेला आहे. सगळं शिक्षकावर कुटुंबाचे संस्कार, शाळेचे संस्कार सगळे शिक्षकांना करायचे. कारण पूर्वीच्या काळी तुम्ही पाहता, जर आई वडील मुलगा मुलगी जर असले तर ते उठल्याबरोबर काय करायचे, वडील आधी स्नान करून देवपूजेला बसायचे, आई पटकन स्नान करायची, तुळशी वृंदावनासमोर उभी राहायची, तुळशीला पाणी घालायचे. घरातली तरुण मुलगी अंगण झाडायची, अंगण सारवायची, आणि घरातला तरुण मुलगा व्यायाम करायचा. असं पूर्वीचं घर होतं. आता आणि मोबाईल जगात काय झालं, मग रात्रीतून कोणतरी गेलेला असतो, मग पहाटे त्याचा फोटो होतो, ही रात्री गेली. आता गेल्याला काही फरक पडलेला नसतो, पण सोय असते फोटोची म्हणून तो आलेला असतो. मग आपण काय करतो, ओळखीचा असण्याची नसतो, पहाटे त्याला भावपूर्ण श्रद्धांजली होऊन टाकायची, 4-5 फुलं टाकायचे, आपल्याकडे फुकटच आहे, 5-10 टाका, काय फरक पडत नाही. त्याच्या खाली लगेच दुसरा फोटो होतो, आज यांचा वाढदिवस आहे. म्हणजे हे यांचा जन्म झाला, जगावर किती उपकार झाले. काही कर्तृत्व नसतं सर. आजकाल वाढदिवस साजरा करायला कर्तृत्वाची गरजच नाही. पूर्वी फक्त कर्तृत्ववान लोकांचेच वाढदिवस व्हायचे. आता व्हॉट्सअप म्हणून नको ते माणसं कर्तृत्ववान झाले आणि कर्तृत्ववान माणसं निराश होत आले, अशी ती परिस्थिती आहे. मग त्याला वरचे फुलं याला खाली टाकून द्यायची, जे फुलं श्रद्धांजलीला वाहिले ते त्याच्या वाढदिवसाला टाकून द्यायचे. मग सकाळपासून असे आभासी म्हणजे जगणं आमचं सुरू होतं. आमचा विद्यार्थी काय करतो, आमचा वर्गा काय करतो याचा आम्हाला पाहताही लागत. मग जिजाऊंनी महाराज घडवले, कारण छत्रपतींवर संस्कार, बाल शिवाजीवर संस्कार जिजाऊंनी केले. आता आमची आजची जिजाऊ 7 लाख टीव्ही समोर असतो, सिरियल सुरू झाली काय 7 ते 9 तुम्ही महाराष्ट्रात पहा, कुणी कोणाच्या घरी जाऊ नका काय. म्हणजे आपण जर कुणाच्या घरी गेलो ना, सिरियल सुरू असते, नको तो माणूस आमच्या घरी आला असं त्याच्याकडे बाहेर जातो, चहा तर मिळतच नाही. मग 7 ते 9 सिरियल बाहेर असतात, लहान मुलं इकडे, लहान मुली तिकडे. पूर्वी पती घरी आले तर विचारायचे स्त्रिया इतके वेळ कुठं होतात, आता विचारत नाही 7 ते 9. हे बिचारे येतात, बसतात, यांच्याकडे लक्ष नसतं. मग आई जेवायला सुद्धा टीव्ही समोर घेते, 8-8:15 सगळं कुटुंब जेवायला टीव्ही समोर बसतं, कारण एपिसोड चुकवायचा आहे. आणि 8-8:15 नेमकी जाहिरात लागते, तो अक्षय कुमार काहीतरी मोशन घेऊन येतो, टॉयलेट कशाने धुवावं. माणसं जेवतात पाहतात, समोर जेवतायत आणि समोर टॉयलेट कसं धुवावं त्याची चर्चा होते. आई वडिलांना सांगते त्याला खरं स्वच्छता उद्या घेऊन या, थोडी भाजी वाटतो तुम्हाला, बाबा घालून जातात, कुठल्या भांड्याची भाजी त्याचा भरोसा. म्हणजे आता हे कुटुंबातले सगळे संस्कार म्हणून गेले आणि हा सगळा विषय आला तो शाळेवर. म्हणून आमचे सगळे पालक आता
आता मुलगा एकदा शाळेत टाकला की सरांनी सगळं पाहावं. हे कोतकर सरांनी त्याचं गणित पाहावं, इंग्रजी पाहावं, ते मुख्याध्यापक आहे. आणि आता मार्क्स वाद प्रचंड वाढलेला आहे. माझ्या मुलाला मार्क्स पडले पाहिजे 90, 95, 99, त्याला मार्कच पडले पाहिजे, त्याच्याशिवाय याचं काही खरं नाही. कारण आमचा एक मित्र रडत होता का त्याच्या मुलाला कमी मार्क्स पडले. मग आम्ही सांगतो ना, त्याच्या घरी गेलो, ही नवीन दादा झाली आता सांगतो ना, तो रडत होता, त्याची बायको रडत होती आणि मुलाला वाटलं आता आईला प्रांतायत आपण थोडं रडलं पाहिजे. ते खाली पाहून रडत होतो. मी गेलो ते मित्राच्या कानात एकच वाक्य बोलवतो बघतो, बस चहा वगैरे झाला. म्हटलं पुन्हा रडशील करतो, म्हटलं अजिबात नाही. मी काय बोललो त्याच्या कानात, मी एवढंच म्हटलं की बाबा कधी कधी अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो. माणसं विसरून जातात. माझ्या पोराला 60 पडले तसे. अहो कोतकर सरांनी सर्वांना शिकवलं, सर्वांना सारखं तरी शिकवलं. एका शेतकऱ्याने शेतामध्ये सारखं पेरलंय, बी सारखं आहे, खत सारखं आहे, पण काही कांसाला जास्त दाणे आहेत, काही कांसाला दाणेच नाही. इथे शेतकऱ्याची काय चूक आहे? मग तुमच्या मुलाला 60 आहे, त्या मुलाला 95 आहे, सरांनी तर सारखं शिकवलं. हे कुठेतरी अनुवंशिकता असेल, वंशवाद असेल, त्याचं लक्षण असेल. पण आम्ही हे सगळं विसरून जातो आणि त्या मार्क्स वादाने सगळ्या वाढत जातो. एक वाक्य अत्यंत महत्वाचं या ठिकाणी सांगितलं की नवीन आम्ही सगळं शोधताना जे जुनं चांगलं आहे ते तर जाणार नाही ना, आणि नवीनही धड असेल की नाही याचाही भरोसा नाही, की त्यांची शंका राहतात. आणि ती फक्त शिक्षण क्षेत्रात नाही, सगळ्या समाजात आहे. आता अंतरपाठ धरतात तुम्ही, आम्ही धरतो अंतरपाठ. कशाला धरतात? मी विचारलं आमच्या आजोबांना कशाला धरतात, तर ते म्हटले पूर्वीच्या काही फोटो नव्हते, मुलगा मुलगी पाहण्याची सोय नव्हती. मग वडील घरी यायचे सांगायचे मुलाला तुझं लग्न जमलं, मुलगी पाहिजे नाही, दुःखी आहे का काय आहे का मुली आहे, ते मुलीनंही मुलगा पाहिजे नाही. मग अंतरपाठ धरायचे. ते अंतरपाठ धरणारे फार दुष्ट होते, ते एकमेकाला चेहरा दिसू देत नाही. सगळे म्हणून अष्टक झाले ते धोतर खाली, मग हे एकमेकाला पाहिजे आहे काय पदरी पडलं पवित्र झालं. हे पूर्वीची पद्धत. आता ते प्री वेडिंग सुरू झालं, कोपऱ्यामध्ये प्री वेडिंग सुरू आहे. लग्न जमलं की ते फोटोग्राफर्स येतात, व्हिडिओ शूटर येतात. चला आपण तुमचं काय व्हिडिओ शूट करू महिनाभर आधीच. मग कुठे डोंगरावर ते लोळतात, धबधब्यात पाय सोडतात, काय काय हे व्हिडिओ शूट, ते स्पेशल इफेक्ट. इकडं ते प्री वेडिंग सुरू आहे आणि इकडं अंतरपाठ धरणारे पाहून अंतरपाठ. अरे महिना भाव बोलणंच फिरताय कशात. आम्हाला विषय शिक्षणाचा हाच आहे की जुनं तर सोडायचं नाही, नवं तर धरायचं आणि काहीच धडाचं करायचं नाही. अशा शिक्षणाच्या वेगळ्या रोबट हवामानामध्ये जात असताना कोतकर सरांसारखे शिक्षक जे हाडाचे शिक्षक आहेत, पहिल्यापासून ज्ञानदान हेच माझं कर्तव्य आहे असं ते जे म्हटलेले आहे, ते आज सेवापूर्तीच्या निमित्तानं ते दिसतंय. त्यांचं कुटुंब आनंदी आहे, त्यांचे बंधू उत्तम लेखक आहेत, ते आमचे मित्र आहेत आणि सुसंस्कृत कुटुंबाचे आहे. वहिनी सुद्धा इथं खूप आग्रह केल्यानंतर बोलल्या आणि खरं म्हणजे पत्नीला बोलू दिलं पाहिजे सेवानिवृत्तीमध्ये. म्हणजे पत्नी जर तसे भरोशाचे असल्या तर त्या चांगलंच बोलल्या. काही फार धाडशी असतात, त्यांना न उठवलेलं बरं असतं, तर काय सांगतील याचा भरोसाच नसतो. पण त्या चांगलं बोलले, त्यांनी सांगितलं सुखीरा. सुखीरा म्हणजे काय, तुमचं तुम्ही बघा घेऊ नका आम्हाला सुखी राहू द्या, तुम्ही सुखी राहा. रोज काय गणिताचा तास घरात सुरू करू नका असं त्याचं होत आहे. मग आता सेवानिवृत्तीनंतर आता सरांनी विचारलं पेन्शन आहे का, पेन्शन आहे. पण पेन्शन असलेले माणसं सुद्धा दुःखी असतात, फार खांदे पडलेले असतात. जर विचारलं काय मी सेवानिवृत्त आहे, अरे तुला 50,000 महिना पेन्शन आहे, खांदे का पडले, नाराज काय. लोक किती आनंदानं जगतायत, पैसा नसताना तुला पेन्शन असताना तुला काय अडचण आली जगायला. परंतु सेवानिवृत्तीनंतर मी निवृत्त आहे असा एक न्यूनगंड मनामध्ये येत असतो. आणि तुम्हाला जाताना एक सांगतो, जसं वय होत जाईल तशी निसर्ग आपली सोय करत असतो. जसं आपलं वय होत जाईल आपल्याला कमी दिसायला लागतं. याचं कारण जगामध्ये आपल्याला पाहण्यासारखं काही राहिलं नसतं. आता हे प्री वेडिंग सुरू झालं, हे प्री वेडिंग काय आपल्याला पाहण्यासारखं आहे, दिसत नसलं तर ते दुसरं दिसतं, आनंद वाटतो, चालू बघायचं. आपल्याला कमी ऐकवायला लागतं, कारण आपल्याविषयी कुणी चांगलं बोलेल याचा भरोसा नसतो. पण आपल्या जुन्या लोकांना सवय आहे, बहिरेपणा आला की ते बोंडूस कानात घालतात आणि पुन्हा पुन्हा मग स्पष्ट ऐकू येतं. मग सून फाडलं काहीतरी बोलते की दिवसभर नाराज. त्याच्यापेक्षा बहिरेच वा, सून काही बोलत त्याच्याकडे बोल गेल्यानंतर वाटेल आता बोलणं सोडून दे. म्हातारा जर काहीच ऐकू येत नाही तर बोलून उपयोग काय. हे सेवानिवृत्तीनंतर वय होत गेल्यानंतर हे जाणण्याचे प्रकार आहे. परंतु सर आपण आयुष्यभर जे जगला, विद्यार्थ्यांना जे ज्ञान घडवलं त्याचं पुण्यकर्म आपल्या वाट्याला निश्चितपणे येणार आहे. म्हणून माझी विद्यार्थ्यांनी आपला हा समारंभ घडून आणला ही खूप मोठी पुण्याची बाब आहे. लांडगे साहेबांनी विचारलं संस्था कुठे आहे, कारण ते नेहमी लेखक संस्था आणि शिक्षक हेच शोधात असतात. संस्था शोधत आहे, त्यांनी फार मोठी फ्रेम त्यांना आणलेली आहे, अर्थात ती झाकलेली आहे, काय आपल्याला माहित नाही. त्यांचे जसे संबंध आहेत तशी फ्रेम असेल बुवा असं आपण म्हणूया. परंतु संस्थेनं काम करून दिलं
म्हणून ते काम करू शकले, ही सुद्धा एक मोठी आनंदाची गोष्ट आहे असं मी मानतो. म्हणून एक चांगला शिक्षक शिक्षणातून निवृत्त होत असताना डॉक्टर निमशे सरांनी त्यांना जे सांगितलं की गणिताचा नवीन अभ्यासक्रम असेल, काही नवीन गोष्टी असतात, आपण त्यामध्ये निश्चित लक्ष द्या. आता आपल्या सगळ्या कामातून मुक्तता झाली. आता आपल्याला निवडणुकीची ऑर्डर येणार नाही, जनगणना येणार नाही, सर्वे येणार नाही, मुख्याध्यापकाचा त्रास आता आपल्याला होणार नाही तर अवघड आहे. आता शिक्षकाचे काम थोरात साहेब किती कामं असतात, ते म्हणतात शिक्षकाचे कामच काय नोंद बसले आम्हालाच किती असतात, त्यांना दिलेलं काय वाटतं. आता प्राथमिकचे म्हणतात आम्हाला निवडणूक आहे, माध्यमिकला सुरू आहे, माध्यमिकवाले म्हणजे प्राध्यापक मोकळे कशा त्यांच्यापर्यंत गेले. म्हणजे कोणाला सुखी ठेवायचं नाही, काम असतं तर सगळ्याच असतं, पण या कामामुळे होतंय काय. गणिताच्या भाषेत सांगतो, एक साहेब त्यावेळेस वर्गामध्ये गेले, त्यांनी गुरुजींना सांगितलं सगळ्यात हुशार विद्यार्थी उभा करा, त्यांनी केलं आणि त्या साहेबांनी विचारलं 60 किती, तो विद्यार्थी म्हटलं 35. साहेब म्हटले सगळ्यात हुशार, गुरुजी म्हटले हा साहेब म्हणजे कसं काय, म्हणजे बाकी सारे 35च्या आतच म्हणतात. आता 49 पर्यंत आलेला आहे आणि जसं तुम्ही आम्हाला शिकवायला वेळ द्या मी याला 49 पर्यंत आणणार. म्हणजे ही परिस्थिती आहे की शिक्षक प्रतिभावान, प्रज्ञावान, बुद्धिमान, कल्पक असून सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान देण्याची जो हा अडथळा आहे आपला, तो नेमका कुणी काढायचा हा मोठा प्रश्न आहे. पण या सगळ्या अडथळ्यांना चुकून सरांनी आपलं आरोग्य उत्तम राखून आपले विद्यार्थी या ठिकाणी घडवले. शेवटी जाताना सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांनी कसं जगावं याचा सल्ला दिला. याचा अर्थ त्यांच्यातील शिक्षक अजूनही जिवंत आहे. म्हणून या गावामध्ये सामाजिक काम असेल, शैक्षणिक काम असेल, हे सगळं करताना त्यांनी खूप आनंदी राहावं. काही जण म्हणते त्यांनी पर्यटनाला जावं, आणि जण म्हणतात थायलंडला जा, बँकॉकला जा, कारण काही जण तिथं जाऊन आलेले असतात. सगळ्यांना ते मानवत नाही, पण माणसं बोलताना विसरून जातात. आम्ही काय तुम्ही गेले होते ते सुद्धा सांगता, बोलता बोलता आम्ही तिथे गेलो, ते काही तीर्थस्थळ आहे असं म्हणा ना. तुम्ही जा सांगता तर माझ्या करा, होऊ दे त्यांना, तुम्हाला ज्यात आनंद वाटेल ते काय. आता ते योग शिक्षक आहे, त्यांना योगा येतो, मग सगळ्यांना योगा आला पाहिजे. मी तर नेहमी सांगत असतो, काही माणसं पाठी तुम्ही समोर असतात, रामदेव बाबा येतात, मग ते पोट जर ठेवतात, आपलं फिरतात, आपल्याला पोटासाठी जर ठेवतात. आता योगासन करणं हा रामदेव बाबा काय त्यांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून ते करत नाही, त्यांचा तो व्यवसाय. म्हणजे खिशाला कपड्याला येते, खिशाला असताना एवढे व्यवसाय असताना तो पहिला माणूस आहे जगातला. किती व्यवसाय ते. मग बाबा काय करतात, काय पाय घालतात. आता आपल्या काळात आपली परिस्थिती असते तर राहणार, काही जण लगेच काय पाय घालून मग तो निघत नाही, मग पाय बरोबर एवढं काढून देते काय, ती सांगते काढून काय दुसरा घालते. याचे पाय त्याच्या गाळ्यात अडकून फिरवण्यापेक्षा तुम्हीच गाळ्यात पाय अडकून बसावं. ते सगळ्यात गमती आहे. आपल्याला मानवतं ते काय. मी खूप कडक पथ्य पाळतो. एकाला विचारलं दुसऱ्याने काय करतो, पथ्य पाळल्यामुळे काय होतं, मला जास्त जगायचं. कशाला जास्त जगायचंय, मला कडक पथ्य पाळायचे. तू जगतो कशा, तुम्ही पथ्य पाळताय तर आनंदानं जगा. पथ्य पाळणं हा एक भाग आहे, परंतु व्यायाम सुद्धा आपण आनंदासाठी करावा. आयुष्य वाढतं म्हणून व्यायाम करायचा आणि वाढलेला आयुष्य व्यायामात घालायचं, ही व्याख्या चुकीची आहे. आपण नैसर्गिक गोष्टीप्रमाणे जगत असतो. म्हणून सरांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मला वाटतं मॅडम या ठिकाणी मला तरी अजून पहिली वेळ आहे पाहण्याची, पण शांत आहे असं मला दिसलंय. म्हणजे शांत माणसं काही सांगता येत नाही कशा आहेत असेल, पण ते शांत आहेत, शिक्षक आहेत आणि त्यांचा सुद्धा सरांना घडवण्यामध्ये, त्यांचं आरोग्य चांगलं राखण्यामध्ये खूप मोठा हातभार आहे. असं एक वाक्य आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, पण हे वाक्य जरा संशयित आहे. म्हणून त्यामध्ये आपण सुधारणा करूया. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याची पत्नीच असते असं आपण तुम्हाला म्हणूया आणि त्यांना पुढच्या थांबूया. धन्यवाद. बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.